चारित्र्यावर संशयाची परिसीमा, पतीकडून पत्नीचा खून, सातपूर हादरलं, नात्यांचा विश्वास ढासळला, संशयाच्या नशेत पतीने पत्नीला संपवलं। सातपूर शहरातील राजवाडा इथं एका 48 वर्षीय महिलेचा खून झाल्याची घटना गुरुवारी मध्यरात्री घडली। सिंधुबाई पिठे असं खून झालेल्या महिलेचं नाव आहे। गुरुवारी मध्यरात्री 11:15च्या सुमारास सिंधुबाई यांचा मुलगा घरी आला असता त्याला सिंधुबाई या मृतावस्थेत असल्याचं दिसून आलं। याबाबत सिंधुबाई यांचा मुलगा साहनू पिठे यांनी सातपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती। सदर घटनेचा तपास करत असताना मृत महिलेचा पती दीपक पिठे हा या महिलेच्या चारित्र्यावर संशय घेत असल्यानं सिंधुबाई या मागील 1.5 वर्षापासून विभक्त राहत होत्या। मात्र 8 दिवसांपूर्वी नातेवाईकांनी दोघांमध्ये समीट घडवून आणला होता। यानंतरही दीपक यांच्या डोक्यात संशयाचं भूत कायम घोंगावत असल्यानं त्यानं सिंधुताई यांचा कोयत्यानं गळा चिरून खून केल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलंय। ही कुटुंब मूळचं ओझर मीचं आहे। हा जो मैताचा नवरा आहे याचं त्यांचं पटत नसल्यामुळे हा ओझरलाच राहत होता आणि हा फिर्यादी त्याचा मुलगा आणि त्याची पत्नी मयत हे दोघं 2-2.5 वर्षापासून नाशिकमध्ये काळ्यांच्या घरात राहत होते आणि इथं कामधंदा करून उदरनिर्वाह करत होते। गेल्या 15 दिवसापूर्वी आरोपी फिर्यादीकडे म्हणजे त्यांच्या मुलाकडे आणि त्यांच्याकडे आला आणि आता मी सुधारलो, मी दारू पिणार नाही, मारहाण करणार नाही, त्रास देणार नाही सांगून मला राहू द्या सोबत म्हणून त्यांच्यासोबत राहायला दीपक शहानू दीपक पिठे यांनी तक्रार दिली की माझ्या वडिलांनी माझ्या आईच्या चारित्र्यावर संशय घेऊन व दारू पिऊन नेहमी मारहाण करायचा आणि त्याच्याच कारणावरून त्याने रात्री माझी आई कामावरून घरी आल्यावर घरात असताना तिचा कशाने तरी गळा चिरून तिला ठार मारले आहे म्हणून त्यांनी तक्रार दिली। त्यावरून सातपूर पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल झाला। तपास चक्रे फिरवली, आरोपीची माहिती काढली, गुन्हे शोध पथक व आणखी एक दुसरं पथक असे 2 पथकं रात्रीच रवाना केले तर तो ओझर परिसरामध्ये मिळून आला। मग त्याला ओझर पोलीस स्टेशनला हजर करून ताब्यात घेऊन आता पोलीस स्टेशनला आणत आहे आणि आरोपीने गुन्हा केल्याची त्यांनी कबुली दिली आहे। सध्या संशयित दीपक याच पोलिसांनी ताब्यात घेतला असून घटनेचा पुढील तपास सातपूर पोलीस करतात। मात्र पती पत्नीमध्ये नातेवाईकांनी 8 दिवसांपूर्वी समीट घडवून आणली असतानाही सिंधुबाई यांची पतीसोबत राहण्याची मानसिकता नव्हती। मात्र नातेवाईकांच्या आग्रहास्तव त्या सोबत राहू लागल्या। जर त्यांनी त्याच वेळेस नकार दिला असता तर आज जीव वाचला असता अशी चर्चा सुरू आहे। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी ज्ञानेश्वर आंधळी, नाशिक।